आली आहे म्हणजे जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे. गप्पा गोष्टींमध्ये फक्त एक माणूस बोलतो आणि दुसरा ऐकतो असं होत नाही. मैत्रिणींमध्ये गप्पा करताना आपण पण बोलतो आणि मैत्रीण पण बोलते, मग ती गप्पा गोष्टी होतात, बरोबर. त्यामुळे मला हे खूप इंटरॅक्टिव्ह आणि असं सेशन करायचं आहे. मला फक्तच तुम्हाला बडबड करून एखादं काहीतरी लेक्चर द्यायचं असातला भाग नाही आहे. सगळ्यांना आवाज येतोय? बरं, काय मग झालं नाश्ता? जेवण पण झालं, क्या बात आहे. मग आता असं झालं असणार आहे की बाबा काय आता आमचे क्लासेस सुरू होते आणि मग आता एक सेमिनार ठेवलं आणि आता परत आम्हाला काहीतरी ऐकावं लागणार आहे, असं काही वाटत आहे का कोणाला? ओके, वाटत असेल तरी तुम्ही काच सांगाल ना वाटत आहे. ठीक आहे. तर माझं नाव आहे संहिता इथापे आणि मी काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहे. सायकोलॉजिस्ट हा शब्द कधी कोणी ऐकलाय का? काय असतं सायकोलॉजिस्ट? हां, सायकोलॉजी स्पेशालिस्ट. बरं, ठीक आहे. आपण मुद्द्यावर येऊया. पर्सनॅलिटी कधी हा शब्द ऐकलाय का? काय असते पर्सनॅलिटी? ये तो ट्रांसलेशन हो गया. मैंने आपको पूछा पर्सनॅलिटी क्या है, आप बोल रहे हो व्यक्तिमत्व. मराठीत तर मला पण माहिती आहे ना, पण त्याचा अर्थ काय असतो, काय असावा? हां, माणसाचा स्वभाव, बिहेवियर, आणखी हां, माणसांचे विचार, करेक्ट, व्यवहार, आणखी स्किल, करेक्ट, कार्य. या सगळी जी आपण लिस्ट बघितली म्हणजे आपल्या माणसाची पर्सनॅलिटी. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही लोक कधी मोबाईल घ्यायला गेले का? बरं, मोबाईल घ्यायचा विचार केला? मोबाईल घ्यायचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण काय काय गोष्टींबद्दल विचार करतो? फीचर्स, कॅमेरा कसा असायला पाहिजे, रंग कसा असायला पाहिजे, स्टोरेज कसा असायला पाहिजे. ओके, आता मोबाईलचे फीचर्स म्हणजे काय झालं? मोबाईलची पर्सनॅलिटी. आपले फीचर्स जे तुम्ही सांगितलं की आपला स्वभाव कसा असतो, आपले बिहेवियर कसा असतो, आपण कसं बोलतो, आपण कसं उभं राहतो, म्हणजे हे सगळ्या गोष्टी काय झाल्या? आपले फीचर्स. आता ज्या गोष्टीचे फीचर्स सगळ्यात जास्त छान, तीच गोष्ट आपण घेणार. जब हम मोबाइल लेने जाते हैं तेव्हा आपल्याला कसं कन्विन्स करतं कुठली तरी शॉपकीपर किंवा काय कि भैया ये मोबाइल के ना फीचर्स बहुत अच्छे हैं, सबसे ज़्यादा अच्छे फीचर्स इसके हैं तो आप ये ले लो. मग आपल्यासोबतही तसंच होतं की ज्या माणसांचे फीचर्स सगळ्यात चांगले असतात, जो माणूस असा उठून दिसतो म्हणजे आपण काय म्हणतो, यार त्याची पर्सनॅलिटी किती छान आहे, असं वाटतं ना. बऱ्याचदा आपण असं कुठेतरी बाहेर फिरायला जातो आणि मग तिथे 100 माणसं असतात, पण त्या 100 माणसातून एक माणूस आपल्याला जरा उठून दिसतो. का उठून दिसतो? कारण त्या माणसाचे फीचर्स तितके सुंदर असतात. आता फीचर्स म्हणजे आपलं दिसणं का? नाही ना. आपण कसं बोलतो, आपण मुद्द्याला कसं मांडतो, मी बोलताना कशी बोलत आहे, माझा आवाज किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून आपली पर्सनॅलिटी मेजर होते. आता मी जर तुमच्यासमोर आहे आणि मी जर या टोननी बोलली आणि कोणालाच ऐकायला येत नसेल, मग काय अर्थ आहे का? बरोबर. म्हणजे माझा आवाज, माझे डोळे, मी स्माईल ठेवून बोलते की मी रागट अशीच बोलते की मला काहीच एक्सप्रेशन नसणार आहे, तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, नाही तर नका ऐकू, मला काही फरक पडत नाही, हे पण तितकंच गरजेचं आहे. तर प्रत्येक गोष्ट जी जरीही आपल्या फिजिकल अपिरियन्समधून दिसत नसेल पण जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो तेव्हा दिसते, ती म्हणजे आपली पर्सनॅलिटी. आता आपण समजून घेऊया की काय काय गोष्टी इम्पॉर्टंट असतात आपल्या पर्सनॅलिटीमध्ये. सुरुवात कुठून होते? मी इथे आली, रूममध्ये आली आणि तुम्ही सगळ्यांनी मला बघितलं, मी तुम्हाला बघितलं, म्हणजे आपलं काय झालं? आई कांटेक्ट. किसी भी चीज की शुरुआत कहाँ से होती है? मी आला आणि तुम्हाला बघितलं, मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं, मी तुमच्याशी आत्ता पण बोलताना डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करून बोलत आहे. डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करून बोलणं म्हणजे काय? यानी काय सिद्ध होतं? आपण कॉन्फिडंट आहोत. जर मी घाबरली असती, जर मला अशी भीती वाटत असती की अरे बापरे इतके सगळे स्टुडंट्स, आता मी कसं बोलणार, तर मी तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट केलाच नसता. तर आपली पर्सनॅलिटी दाखवायचं, आपली पर्सनॅलिटी जी एक झलकून येते की बाबा किती छान पर्सनॅलिटी आहे,
याची सुरुवात कुठून होते की आपण कुठेतरी जातो, आपण एका माणसाशी बोलायला सुरुवात करतो, पण सगळ्यात आधी आपण बोलायच्या अगोदर आपले डोळे बोलतात. आणि आपली पर्सनॅलिटी सगळ्यात आधी कुठून दिसते? आपल्या डोळ्यांमधून. करेक्ट? की आपण आय कॉन्टॅक्ट मेंटेन करून बोलतोय की नाही बोलतोय. त्याच्यामुळे पर्सनॅलिटीचा सगळ्यात मेन फॅक्टर काय आहे? करेक्ट. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट काय असावी की मी आली, मी तुमच्याकडे बघितलं, तुमच्या सगळ्यांसोबत आय कॉन्टॅक्ट केला आणि मी कॉन्फिडंट दिसली. मग मी काय केलं असावं? करेक्ट. केलं का? मी स्माईल केली ना? हां. मग जेव्हा आपण कोणातरी कडे बघून स्माईल करतो तेव्हा आपली पर्सनॅलिटी आणखी खुलून येते, तेव्हा आपण आणखी कॉन्फिडंट वाटतो, तेव्हा आपण पॉझिटिव्ह एनर्जी देतो मुलांमध्ये. जर मी तुमच्याशी अशी बोलली, जर मी स्माईल पण नाही केली, तर तुम्हाला आवडेल का? आपल्या क्लासमध्ये प्रत्येक जण, आपल्या याच्यात एक जण असतो की तो कधी स्माईल करत नाही, तो आपापला असं राहतो आणि मग आपण तर कशी मुलगी आहे यार, तोंड वाकडं करूनच असते आणि आपल्याला ते पटत नाही समहाऊ. तर एक स्माईल किती पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकते, तो बॉन्ड कसा इस्टॅब्लिश करू शकते हे इथे प्रूव्ह झालंय. म्हणजे मी आल्यावर मी फक्त आय कॉन्टॅक्ट दिला आणि स्माईल दिली आणि तुम्हाला मी आपलीशी वाटली की हा यार चिल आहे, असं काय नाही आहे की येणार आणि असं ते काहीतरी खूपच मोठं आहे आणि मग आता मला भीती वाटेल, अशातली गोष्ट नाही. मग मी बोलायला सुरुवात करण्याच्या अगोदरच आपला बॉन्ड इस्टॅब्लिश झाला, मी काही न बोलता. म्हणून दुसरी गोष्ट काय आहे? स्माईल. तिसरी गोष्ट, आपण बोलताना किंवा बोलायच्या अगोदर मी किती कॉन्फिडेंटली उभी आहे. मी जर अशी करून उभी राहिली असती किंवा मी जर हाताला हात असे गुंडाळूनच उभी राहिली असती तर तुम्हाला मी कॉन्फिडंट वाटली असती का? माझी पर्सनॅलिटी तितकी खुलून दिसली असती का? त्याच्यामुळे हातवारे करणं, कॉन्फिडंटली उभं राहणंही तितकंच महत्त्वाचं. म्हणून पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट बॉडी लँग्वेज, की आपण कसं उभं राहतो. असं उभं राहिलेला व्यक्ती आपल्याला कॉन्फिडंट वाटणार नाही, व्यक्तीने असंच उभं राहायला पाहिजे, शोल्डर स्ट्रेटच असायला पाहिजे. मग आपल्या बॉडी पोश्चरवरून पण आपलं पर्सनॅलिटी दिसते. करेक्ट. आणि मग येते आपली बोलणं, की आपण कसं बोलत आहे. बोलण्यात काय काय गोष्टी येतात, आपण कसं बोलतोय, आपलं व्हॉल्यूम काय आहे बोलायचा. मी जर आता एका स्पीडनी अशी तुमच्यासोबत पुढचं 1 तास बोलत राहिली तर तुम्हाला सगळ्यांना काही थोड्या वेळात बोर होऊन जाणार, हो की नाही. मग त्या बोलण्यामध्ये जरा पॉज असावा, थोडं वरखाली एक लय असावी, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला गृहीत धरावं लागतात. मग चौथी काय आहे, आपण कसं बोलतोय म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन. म्हणून पहिला आय कॉन्टॅक्ट, दुसरा स्माईल, तिसरा आहे बॉडी लँग्वेज, फोर्थ आहे करेक्ट. आणि या अशा खूप मोठ्या गोष्टी आहे का ज्या आपण करूच शकत नाही. या 3-4 गोष्टी अशा आहेत ज्या आपण कुठेही करू शकतो आणि ज्या आपण केल्या तर कदाचित आपण त्या 100मधून 1 जरा वेगळं दिसू, आपण सगळ्या गर्दीचा भाग होणार नाही. म्हणजे आपली पर्सनॅलिटी खुलवणे. आत्ता काय आहे, आपली कळी आहे आणि त्या कळीचं आपल्याला फूल बनवायचं आहे आणि त्या कळीला फूल बनवण्याची प्रोसेस म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करणे, म्हणजे आपले स्वतःचे फीचर्स आणखी तगड़े करने, ताकि हम ट्रेंड में बैठे. अगर हमने हमारे फीचर्स नहीं डेव्हलप किए, जर आपण तसंच राहिलो तर मग काय म्हणू आपण की नाही, अपडेटेड वर्जन नहीं रहेंगे हम सब लोग, आपण ट्रेंडच्या पण मागे चाललं जाऊ. मग आपलं रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्याला जसं आपण आपले मोबाईल्स अपडेट करत राहतो, सॉफ्टवेअर अपडेट करत राहतो, आपण जसं ट्रेंडमध्ये मिक्स व्हायला रील्स बनवतो, तसंच आपल्याला आपल्या स्वतःलाही अपडेट करायची गरज आहे की नाही आहे, आहे ना. आणि जर आपण आपल्याला अपडेट नाही केलं तर मग आपण जिथच्या तिथेच राहणार. आता आपण पर्सनॅलिटीमधले काही अशा गोष्टी बघितल्या ज्या फक्त आपल्या बाहेरच्या आहेत, पण मला असं वाटलंय की पर्सनॅलिटी ह्या 2 प्रकारची असतात. एक इंटरनल पर्सनॅलिटी असते आणि एक एक्सटर्नल पर्सनॅलिटी असते. सो फॉर एक्झाम्पल, आता आपण सगळे गेलो लॅपटॉप घ्यायला, आपल्याला लॅपटॉप घ्यायचं आहे, तर आपण काय काय प्रश्न विचारणार. रैम कितना है, स्टोरेज कितना है, ग्राफिक कार्ड है कि नहीं है ना, प्राइस कितना है, इसका प्रोसेसर क्या है, या सगळ्या गोष्टी आपण विचारणार. या सगळ्या गोष्टी म्हणजे काय,
अगेन फीचर्स, पण हे फीचर्स कुठले, इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे? इंटरनल आहे. आणि मग एक्सटर्नल गोष्टींमध्ये काय येते की कलर कसा आहे, लॅपटॉप जरा खूप जाड आहे का, खूप हेवी आहे का, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी. आता मला सांगा, जर एखादा लॅपटॉप मध्ये व्हायरस घुसला आणि तो लॅपटॉप करप्ट झाला, तो लॅपटॉप प्रोसेसच होत नाहीये किंवा आपल्या सोपी शब्दात हँग झाला, तर तो लॅपटॉप प्रोसेस करेल का? का नाही करणार? दिसायला तर छान आहे, सुंदर आहे, कलर पण छान है, स्क्रैचेस पण नहीं आले, तो एक प्रोसेसर क्या खराब हो गया, लैपटॉप हैंग हो गया, तो वो चल नहीं रहा है. क्यों ऐसे? दिखने को तो एकदम फिट एंड फाइन लग रहा है ना, दिसायला तर एकदम छान दिसत है. मग मुद्दा काय है? इंटरनल फीचर्स जो है वो खराब हो गए, म्हणून तो प्रोसेस होत नाही आहे. आता मला असं वाटतं की आपल्यामध्ये पण हीच एक गंमत असते. आपल्यामध्ये पण एक सॉफ्टवेअर असतो, तो सॉफ्टवेअर जर खूपच तगडा राहिला तर मग आपण कधीच हँग पडू नये. आता ते सॉफ्टवेअर काय असावं, आपल्या बॉडीमधलं सॉफ्टवेअर काय असावं ज्याला आपल्याला पूर्णपणे प्रयत्न करून कधीच हँग होऊ द्यायचं नाहीये, कधीच करप्ट होऊ द्यायचं नाहीये, अशी काय गोष्ट आहे? करेक्ट. बहुत स्मार्ट बच्चे हो आप सब लोग, तो सगळंच माहिती आहे. पण असं कितीदा होतं की आपण आपल्या सॉफ्टवेअरकडे लक्ष देतो आणि हार्डवेअरकडे लक्षच देत नाही. खूप वेळा असं होतं की आज मला एका इव्हेंटमध्ये जायचं आहे, मला माझ्या मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे. मग आता मी काय विचार करणार की मी काय घालणार, मग जे मी घालणार त्याच्यावर ती बॅग पण गेली पाहिजे आणि मग माझे शूज आणि चप्पल पण तसेच राहिले पाहिजे. बॉयज विचार करणार की मग मी वॉच कोणती घालू, किंवा मग मुली हे पण विचार करणार की बाबा मी हेअरस्टाईल कुठली करू, काय करू. आता या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं म्हणजे कशावर लक्ष देणं? हार्डवेअरवर लक्ष देणं. तुम्ही हार्डवेअर किती पण छान करा, काहीही करा, पण जर आपलं सॉफ्टवेअरच करप्ट झालेलं असेल, सॉफ्टवेअरमध्येच जर व्हायरस घुसला असेल तर ते प्रोसेसच होणार नाही ना. मग आपली जबाबदारी काय आहे? जितकं लक्ष आपण हार्डवेअर या गोष्टीवर देतो त्याच्यापेक्षा जास्त लक्ष आपल्याला कुठल्या गोष्टीवर द्यायचं आहे? सॉफ्टवेअरवर. ज्या माणसाचं सॉफ्टवेअर तगडं असलं, ज्या माणसाचे सॉफ्टवेअरमध्ये कधी व्हायरसच घुसू शकला नाही, तो कधी खराबच होणार नाही, तो कधी हँगच पडणार नाही. जरीही स्क्रॅचेस आले असेल, जरीही मी सावळी असेल, जरीही मी ठेंगणी असेल, जरीही मी दिसायला सुंदर नसेल, पण जर माझं डोकं खूप जास्त चांगलं राहिलं तर मी कॉन्फिडंट राहील. मला जगाची भीतीच वाटणार नाही, मला कॉम्प्लेक्सच येणार नाही, मला विचारच येणार नाही की अरे तो मागे बसलेला मुलगा आता माझ्याबद्दल काय विचार करत असेल. मला नाही फरक पडणार. इतकं कॉन्फिडंट आपल्याला बनायचं आहे आणि इतकं कॉन्फिडंट बनायसाठी आपल्याला आपलं सॉफ्टवेअर मजबूत करायचं आहे ताकि हम कभी हैंग ना हो. तो मैं चाहती हूँ की आपण सगळे जेव्हा हे सेशन संपेल तेव्हा ॲटलिस्ट ही जरी गोष्ट आपण आपल्या मनात ठरवायला पाहिजे की हार्डवेअर माझं कसं दिसतंय याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की माझं सॉफ्टवेअर किती स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि ती सॉफ्टवेअर स्ट्रॉंग करायच्या प्रोसेसमध्ये आज आपण इथे बसलोय. तुम्ही इथे सगळे शांतपणे बसले आहात, ऐकत आहात, याचा अर्थ हाच आहे की तुम्ही सॉफ्टवेअर जास्त छान करण्याच्या कॅटेगरीमधले लोक आहात. अगर तुम लोग नहीं सुनते तो तुम्हाला घेणं देणंच नसतं, आम्हाला फरक नाही पडत आहे, तू काहीही बोल, पण तुम्ही ऐकत आहात म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आपलं सॉफ्टवेअर स्ट्रॉंग करायचं आहे. उसे अँटीव्हायरस वाला मोड पे लेके जाना है. करेक्ट. आता बरेचदा असं पण होतं, कॉम्प्लेक्सेस येतात आपल्याला. कॉम्प्लेक्स म्हणजे काय माहिती आहे का? हां, प्रॉब्लेम्स. हां, असे कॉम्प्लेक्स येतात की सोप्या शब्दात आपण असं म्हणू शकतो की मला ना खूप असं लाज आल्यासारखं वाटते, की मला कम्फर्टेबल वाटत नाही, शर्म आती है मुझे, खुद की शर्म आती है. असं बऱ्याचदा होतं की आपण कुठेतरी गेलो, तिथे भरपूर लोक आहेत पण तिथे कळतच नाही काय बोलावं, कसं बोलावं, मी बोलू की नाही. मी तर एका छोट्याशा गावातून आलेली मुलगी आहे किंवा मुलगा आहे. आपण स्वतःहून काय गोष्टी स्वतःसाठी ठरवतो. हे असं का होतं? आपण का स्वतःवर डाऊट घेतो? जेव्हा आपलं सॉफ्टवेअर वीक असतं. आपण जे सजेशन आपल्या ब्रेनला देऊ तसंच आपलं ब्रेन वागेल. जर इथे येऊन आता मी बोलली असती की संहिता तू खूपच अंडर कॉन्फिडंट आहे, तू बोलताना ना जरा 1-2 जागेवर अडखळणार आहे,
तुला सुचणार नाही आहे तू काय करणार आहे ते आणि मला खूप भीती वाटत आहे. जर हे सजेशन्स मी माझ्या ब्रेनला दिले तर ते तसंच करणार. वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावताना आपण जर वॉशिंग मशीनला सांगितलं की आता तुला ड्राय मोडमध्ये कपडे काढायचे आहे, कॉटन हे फॅब्रिक तुला हे करायचं आहे आणि इतकं इतकं करायचं आहे, वॉशिंग मशीन तेच करणार. वॉशिंग मशीन आपल्या मनाने काहीही करणार नाही. मग आपण ब्रेनचं पण सेम आहे. आपण ब्रेनला ज्या गोष्टी सांगू तीच गोष्ट ब्रेन करणार आहे. तर मी जर तिला सांगितलं की संहिता तुझं आजचं सेशन खूपच मस्त होणार आहे, खूपच कमाल होणार आहे, मुलांना ते खूप आवडणार आहे, तू अजिबात अडखळणार नाही आहे, तर ते छानच होणार. जर तुम्हा लोकांना एक अशी संधी मिळाली की तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला एक स्पीच द्यायचं आहे, तर आपण सगळ्यात पहिले कुठे गणतो? आपण स्वतःवरच डाऊट घेतो की यार मला तर भीतीच वाटत आहे, मला तर सुचतच नाही आहे, मला घाबरल्यासारखं वाटत आहे. हा आपला एक पॅटर्न आहे. हे आपल्यासोबत होत आलं आहे आणि आत्ता आपल्याला या पॅटर्नला ब्रेक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला जर कुठेही कधीही संधी मिळाली स्वतःला प्रोजेक्ट करायची, स्वतःसाठी उभं राहायची, तर सगळ्यात अगोदर पहिला आपला पाऊल हाच राहणार की मी स्वतःला खूप पॉझिटिव्ह सजेशन्स देणार की मी खूप बेस्ट आहे, मी हे करूच शकते, क्योंकि हम जो सजेशन देंगे वही हमारा आउटपुट निकलेगा. ओके, इथपर्यंत ओके आहे? डोक्याच्या वरून चाललं असेल तर तेही मला सांगा, म्हणजे आपण जरा हे करू शकतो. कळतंय तुम्हाला? बरं, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पर्सनॅलिटी. आणि याच्या अधेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही हात वर करून प्रश्नही विचारू शकता. तर आपण होतो कॉम्प्लेक्सेसवर. मग आपण अंडर कॉन्फिडंट का होतो? कारण आपण आपल्या ब्रेनला तसे सजेशन्स देतो. तर आपल्या अपिरियन्सनी आपण कॉन्फिडेंटली उभं राहून, आय कॉन्टॅक्ट करून, एक स्माईल ठेवून जर नीट बोलायला सुरुवात केली तर आपण आपला कॉन्फिडन्स असाच बूस्टअप करू शकतो. ही पहिली टेक्निक. दुसरी टेक्निक काय? आपण आपल्या ब्रेनला काय सजेशन्स देत आहोत. ब्रेन जो है वो हमारा ड्रायव्हर आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला कुठेतरी जायचं असतं, तुम्हाला ऑटोमध्ये बसून कुठेतरी जायचं असतं, तेव्हा कधीतरी असं होतं का की तुम्हाला ड्रायव्हर सांगणार की चला आज मी तुम्हाला इकडे घेऊन जातो, की चला आज मी तुम्हाला तिकडे सोडून देतो. असं कधीतरी होतं का? तुम्ही मला सांगा. नाही ना. आपण त्यांना सांगू ना की बाबा रे मला तू आज इथे घेऊन जा, मला आज तिथे जायचं आहे, असं होतं ना. सेम आपला ब्रेन आहे. ब्रेन आपला ड्रायव्हर आहे. पण आता होत काय आहे की ब्रेन हमें अपने हिसाब से कहीं पे भी लेके जाता, की आपण बसतो तर विचारच करत बसतो. म्हणजे त्याला जिथे वाटेल तिथे ते आपल्याला घेऊन जातं. खूप निगेटिव्हिटीमध्ये घेऊन जातं, खूपच जास्त टेन्शनमध्ये घेऊन जातं की अरे यार माझी मैत्रीण तर बोलतच नाही आहे माझ्यासोबत, अरे यार माझं तर भांडणच झालं, माझी तर आईच ऐकत नाही आहे, माझं तर पेपरच आहे, हेच आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला ब्रेनला सांगायचं आहे की ब्रेन बघ, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी करायचा वेळ नाही आहे, आता मला अभ्यास करायचा आहे, आता मला जरा वेळ अभ्यासावरच लक्ष द्यायचं आहे, आता मला बाकीचा विचार करायचा नाही आहे. हे आपण ब्रेनला सांगू शकतो. जेव्हा आपण सांगू तेव्हा डेफिनेटली ब्रेन ऐकणार. आता तुम्ही हेही म्हणाल की ताई आम्ही असा प्रयत्न केला आहे, आम्ही 2-3दा आमच्या ब्रेनला म्हटलं पण आहे की बघ थोडा शांत रह, आता मला जरा खूप चिडचिड होते आहे, मला माझ्या कामावर लक्ष देऊ दे. असं तुम्ही केलं असावं, पण ते नसेल पण झालं असावं, हे पण मी मान्य करते. पण प्रत्येक गोष्टीची सवय राहते. जेव्हा तुम्ही तुमच्या ब्रेनला 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा, तो 6 वेळा नाही करेल पण 7व्यांदा त्याला करावंच लागेल. म्हणून आपल्याला आपल्या ब्रेनला सवय लावायची की मैं जो बता रहा हूँ, मी जे तुला सांगेल तेच तुला करायचं आहे, मी जिथे तुला जायला सांगेल तिथेच तुला मला घेऊन जायचं आहे. तर सुरुवातीला कदाचित त्या आधी नाही ऐकणार, पण जेव्हा आपण सतत ती गोष्ट करू तेव्हा आपला ब्रेन ऑटोमॅटिकली आपलं ऐकायला लागेल आणि ऑटोमॅटिकली आपला एक छानसा सुंदरसा ऐकणारा ड्रायव्हर बनेल. तो आप जहाँ भी जाने की कोशिश करो फिर आप चले जाओगे. मग ते खूप मोठी कॉम्पिटिशन असो, मग ते क्लासचं टॉपर होणं असो, मग ते तुमचं स्वप्न रंगवणं असो किंवा स्वप्नांना पूर्णपणे आपलं करणं असो, ते सगळं होणं खूपच पॉसिबल आहे. ओके, त्याच्यामुळे ब्रेन हा आपला ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर आपल्या कंट्रोलमध्येच असावा. परत येऊया आपण कॉम्प्लेक्स या विषयावर. काय काय कॉम्प्लेक्स येतात मला जरा ऐकायचं आहे तुमच्याकडून, की बाहेर पडल्यावर किंवा बाहेरच्या
शहरातल्या मुलांमध्ये जेव्हा आपण गोष्टी गप्पा करतो तेव्हा काय काय कॉम्प्लेक्स येतात? आपल्या भाषेचा कॉम्प्लेक्स येतो का? आपल्या दिसण्याचा कॉम्प्लेक्स येतो का? मला ऐकायचं जरा सांगा. की येतच नाही असं पण असू शकते की दीदी आम्हाला काही कॉम्प्लेक्स वगैरे येत नाही बरं का, आम्ही एकदम कॉन्फिडेंट मुलं आहोत, ऐसा भी हो सकता है. हां हां हां, टोनचा आणि बोलायचा एक कॉम्प्लेक्स येतो. आणखी 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 मागचे मुलं म्हणजे एकदम बिंदास फर्स्ट क्लास सब सेट असं आहे का? बोलू शकता. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय म्हणजे तुमचा पण आवाज माझ्यापर्यंत येणार आहे. बरं ठीक आहे. तर जशी ही बोलली की आपल्याला बरेचदा असं येतो की यार मी काय बोलू, मला सुचत नाही किंवा मी कसं बोलावं. आपल्याला आपण बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी येतात. आता बोलण्याची प्रॅक्टिस कशी करावी? मिरर असतो, सगळ्यांच्या घरी आरसा आहे की नाही आहे? किती वेळ घालवता रे तुम्ही लोक आरशासमोर स्वतःला असेच केस करत? कितीदा बघत असता? पूर्ण वेळ? अनलिमिटेड. बरं, आता जर आपण एक गंमत केली, कॉन्फिडन्स कुठून सुरू करावा, स्वतःला कॉन्फिडंट करणं कुठून सुरू करावं याचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. रोज आपण सगळ्या आरशासमोर उभे राहतो, रोज आपण सगळ्या आरशासमोर राहून तयारी करतो, दिवसातून ॲटलिस्ट 2-3 वेळा आपण आरसा बघतो. आरशात कोण दिसतं आपल्याला? करेक्ट आहे. आता जर आपण आरशात दिसत आहे तर आरशासमोर उभं राहून आपण म्हणू शकतो की अरे ही किती सुंदर मुलगी आहे, ही किती छान मुलगी आहे. कॉम्प्लिमेंट घेणं हे आपल्याला आवडतं ना, पण आपण प्रत्येक वेळेस काय करतो? आपण वाट बघतो की कोणीतरी येणार मग मला म्हणणार की अरे आज तू किती छान दिसत आहे, अरे आज तू किती मस्त दिसत आहे. हे न घेता, हे न कोणाच्यासाठी प्रतीक्षा करता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला खरं तर स्वतःहून स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे, म्हणजे आपण स्वतःबद्दल कॉन्फिडंट होऊ की मला छान वाटून घ्यायला कोणाच्या तरी दुसऱ्याच्या शब्दांची गरज नाही आहे, मी स्वतःला छान वाटून घेऊ शकते. तुम्ही सगळ्यांनी एक डायलॉग डेफिनेटली ऐकला असेल, मैं अपनी फेवरेट हूँ. ऐकलंय का? कुठे ऐकलंय? जब वी मेटमध्ये. इथे कोण कोण लोकांना वाटते की मैं अपनी फेवरेट हूँ? जरा हात वर करा तर. बरं ठीक आहे. आता हात वर करायचा म्हणून बऱ्याच जणांनी केला पण असावा. मग जर तुम्ही तुमचे फेवरेट असते तर मग आपल्याला कधी कॉम्प्लेक्सच आला नसता, मग आपल्याला कधी भीतीच वाटली नसती, है ना? मुद्दा हा है कि जब तक हम हमारे फेवरेट नहीं होते तब तक हम और किसी के फेवरेट हो ही नहीं सकते. जोपर्यंत मी माझ्यावर प्रेम नाही करणार, मी माझी फेवरेट नाही होणार, तोपर्यंत मी कशी अपेक्षा करू शकते की या मुलीला मी आवडेल किंवा या मुलाला मी आवडेल? नाहीच होऊ शकत ना. त्याच्यामुळे आपण स्वतःचं फेवरेट होणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतःचं फेवरेट होतो तेव्हा मग आपला कॉन्फिडन्स बूस्टअप होतो, तेव्हा आपली पर्सनॅलिटी खुलून येते. मग तेव्हा आपण कोणाच्याच तिसऱ्या माणसाचं वाट बघत नाही की कोणीतरी येणार आणि म्हणणार की अरे यार संहिता तू किती छान बोलते. नको बाबा, थँक्यू, मला माहिती आहे मी छान बोलते. हा कॉन्फिडन्स आपल्याला आपल्यामध्ये आणायचा आहे. मग तो कुठून सुरुवात होतो? परत आरशापासून. रोज आपण आरशाजवळ कमीत कमी 10 ते 15 मिनटं घालवतो. आपल्याला ठरवायचं आहे की एक कॉम्प्लिमेंट तर मी स्वतःला देईलच. आणि ती कशी देईल? प्रत्येक वेळेस कॉम्प्लिमेंट ही दिसण्यावरून नसावी, कारण सिर्फ हार्डवेअर अच्छा होके फायदा नाही आहे. आपल्याला सॉफ्टवेअरवर काम करायचं आहे. तर मी किती छान विचार करते ही कॉम्प्लिमेंट असावी. मी किती छान माझे विचार शब्दांमध्ये मांडू शकते ही कॉम्प्लिमेंट असावी. हिनी जसं बोललं की मला बोलायला सुचत नाही, आपण एक गोष्ट करू शकतो की रोज एक टॉपिक घ्यायचा की आजचा माझा दिवस कसा गेला. हा जरी एक छोटासा टॉपिक असला तरी आरशासमोर उभं राहायचं आणि सांगायचं की बघ आजचा माझा दिवस असा गेलेला आहे. हे स्वतःलाच सांगायचं. जेव्हा आपण ही एक गोष्ट स्वतःला सांगतो तेव्हा तुम्ही काय बघता? तुम्ही सांगता, पण त्या सांगण्यासोबत तुम्ही भरपूर गोष्टी बघता. पण काय बघता? तुम्ही स्वतःचे एक्सप्रेशन्स बघता, तुम्ही स्वतःशी आय कॉन्टॅक्ट करता,
तुम्ही स्वतःची बॉडी लँग्वेज बघता की मी कसे हातवारे करते बोलताना, काय करते, माझं टोन कसं आहे, माझं व्हॉल्यूम कसं आहे, मी काय पॉज घेते, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण तसं कम्फर्टेबल होतं ना बोलायला, मग आपल्याला भीती वाटत नाही. कारण काय होतं, आपल्याला बोलायची सवय नसते आणि मग आपल्याला एक जण म्हणते की जा आज तू स्पीच दे, जा आज तू हे कर, जा आज तू ते कर, मग आपल्याला भीती वाटते. तर ती भीती काढायला आपल्याला काय करावं लागेल, आधी स्वतःशी बोलायला लागेल. आधी मिरर समोर राहून रोज एक टॉपिक 1 मिनिटं काय असो ना आपल्याला बोलायचं आहे. ओके, खूपच छोटीशी गोष्ट आहे आणि ही आपण करूच शकतो. कधीतरी एखाद्या विषयाला घेऊन आपण रेकॉर्ड पण करू शकतो. मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डर असतं. दुसऱ्यांचे कॉल रेकॉर्ड करण्याच्या ऐवजी आपण स्वतःचे शब्द रेकॉर्ड करूया ना, कधीही चांगलं राहील. ते रेकॉर्ड करून आपण ऐकू शकतो आणि मग आपल्याला कळेल की अच्छा मी इथे थोडीशी आणखी चांगली होऊ शकली असती. मग आपल्याला स्वतःबद्दल स्वतःच्या गोष्टी कळायला लागतात. मग आपल्याला कळतं की हां इथे मी जरा गणते, इथे जरा आपलं चुकत आहे, आपण इथे आणखी चांगलं करू शकतो. ही आपली पर्सनॅलिटी खुलायची प्रोसेस आहे. ते कळीचं फूल बनण्याची प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमधून आपल्याला जायचं आहे. सांगणं माझं काम आहे. तुम्हाला फूल नसेल बनायचं तर नका बनू, पण त्या प्रोसेस सांगणं, त्या प्रोसेसमधून जाणं हे खूप गरजेचं असतं. आणि जर ते गेले तर ते खूप सुंदर असतं आणि मग त्याचा खूप सुंदर सुगंध येतो. तर आपल्या पर्सनॅलिटीचा सुगंध यायला पाहिजे का, हे आपल्यावर आहे की आपल्याला फक्त असंच राहायचं आहे बाकीच्यांसारखं कळी बनून. कळी पण सुंदर असते, पण कळी खुलल्यावर ती आणखी सुंदर वाटते. कळी खुलल्यावर तिचा सुगंध येते. तर त्या समाजात असताना आपला सुगंध पसरायला पाहिजे का, हे आपल्यावर आहे. करेक्ट. तरी मिररवाली एक्सरसाइज आपण करणार आहोत. पक्का एक कॉम्प्लिमेंट आपण सगळे स्वतःला देणार आहोत. ओके. आणि पुढचा मुद्दा की बरेचदा आपण जातो, आपण बोलतो, आपण मैत्रिणींशी बोलतो, आपण काय गप्पा गोष्टी करतो मैत्रिणींसोबत, मला सांगा. पाणी दे. हिचं काय झालं, तिचं काय झालं, तिचं भांडणच झालं, माझ्या घरी हेच झालं, माझ्या घरी तेच झालं, अशाच गप्पा गोष्टी करतो ना. या विषयांना सोडून आणखी काय गप्पा करू शकतो आपण आपल्या मैत्रिणींसोबत, काही अंदाजा? हां, असं असू शकते का, ऐका, असं असू शकते का की आज ना मी हे एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये मला हे दिसलं आणि मला हे वाटतंय. एक काम कर, मी तुला व्हिडिओची लिंक पाठवते, तू पण व्हिडिओ बघ आणि आपण सोबत त्याच्यावर गप्पा करूया की नेमकं काय झालं. हे पण असू शकतं. आपल्या अवतीभोवती किती घटना घडतात, आपल्या अवतीभोवती काय काय नाही त्या गोष्टी होतात, त्या गोष्टींवर आपण बोलतो का? हो, बोलत असाल तर छान आहे, पण नाही बोलत असाल तर मग आपली जबाबदारी आहे. मग याने काय होतं, गप्पा गोष्टी करून काय होतं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपले विचार क्लिअर होतात की मला काय वाटतं हे क्लिअर होतं. आणि हे जेव्हा क्लिअर होतं तेव्हा मग आपण आपले मतं बनतात. म्हणजे मग आपण 10 व्यक्तींमध्ये उभं असू तेव्हा तुम्ही शांत नसाल, तेव्हा तुमच्याकडे स्वतःचं ओपिनियन असेल. बोलणं गरजेचं आहे. सुनते सब लोग है, लेकिन खुद का ओपिनियन होना बहुत ज़रूरी है. की मला वाटत आहे की ही गोष्ट चुकीची आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे, हे मला वाटतं बाबा, पण हे सांगणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण त्या गर्दीतला भाग नसतो. तर आपल्याला गर्दीतला भाग बनायचं आहे का, नाही बनायचं आहे. मग परत ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण वो कळीला फुलमध्ये कन्वर्ट करण्याची एका प्रोसेसमधली गोष्ट आहे. करेक्ट. तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात. आता तुम्हाला हे पण वाटत असेल की दीदी तू आली आहे पण तू आम्हाला काही वेगळं नाही सांगत, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. फरक इतकाच आहे की गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण त्या गोष्टी आपण किती करतो. मला पण भरपूर गोष्टी माहिती आहे, पण त्या गोष्टी करू तेव्हा त्याचे रिझल्ट्स मिळेल. जोपर्यंत आपण गोष्टी करणार नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट्स मिळणार नाही. करेक्ट. म्हणून आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला खूप सगळ्या गॉसिप्स करायच्याच आहे. मैत्रिणीचं काय झालं, मित्राचं काय झालं, माझ्या घरी काय झालं, या सगळ्या मुद्द्यांमधून आपल्या इंडियामध्ये सध्या काय झालं,
26 जानेवारीला इकडे काय झालं, रेड फोर्टला काय झालं, दिल्लीमध्ये सध्या काय झालं, दिल्लीचं पोल्युशन किती वाढलं, लोकांना श्वासच घेता येत नाहीये, है ना, कुठे सुनामी आली, कुठे अर्थक्वेक आला, या सगळ्या गोष्टींबद्दल ॲटलिस्ट 5-10 मिनटं आपण बोलू शकतो, म्हणजे आपले विचार बनेल. तर हा पण एक तुमच्यासाठी टास्क आहे की गप्पा गोष्टी करताना हा एक मुद्दा मी तुम्हाला देते की आपल्या अवतीभोवती स्वतःच्या आयुष्याला सोडून बाकी जगात काय चाललंय याबद्दल आपण ॲटलिस्ट 5 मिनटं आपल्या मैत्रिणींसोबत आपण बोललो पाहिजे, म्हणजे आपल्याला आपले ओपिनियन्स क्लिअर होणार. ओके, ठीक आहे. आता पुढे सॉफ्टवेअर आपण क्लिअर केलं, हार्डवेअर आपण क्लिअर केलं, 5 फीचर्स आपण क्लिअर केले की काय असावेत, आपले कॉम्प्लेक्सेस का असतात हे आपण क्लिअर केलं. आणि या सगळ्या गोष्टींना क्लिअर करत करत जेव्हा तुम्ही एका प्रोसेसमधून जाल म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनेल की नाही बनणार आहे, पक्का बनेल ना. आता जर तुम्हाला कोणी येऊन विचारलं की बाबा रे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर तुम्ही काय सांगणार? हाँ बोला बोला बोला. हाँ हाँ हाँ, तो बताओगे ना सारी चीज़ें, ठीक है, बोला काय. एक्सटर्नल फीचर्स मॅटर नाही करत, आपले इंटरनल फीचर, आपले विचार, आपलं बॉडी पोस्चर, आपलं बिहेवियर, आपले आय कॉन्टॅक्ट, स्माईल, आपलं बोलण्याची टॅक्ट, हे सगळं मॅटर आपलं असं. ओके, ठीक है, इतना क्लियर है सबको. आता पुढे जाऊया. ठीक आहे. आता मला सांगा इंस्टाग्राम कोण कोण यूज करतं? इंस्टाग्राम नाही यूज करत. बघा बरं, खोटं नाही बोलायचं, खरं आहे ते सांगा. फेसबुक कोणी यूज करतं? ग्रेट, मस्त. यूट्यूब कोणी बघतं? यूट्यूबवर शॉर्ट्स कोण बघतं? ओके, त्याच्यावर काय बघतो? रील्स बघतो. ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कळलं कळलं. आता या सगळ्या गोष्टी बघताना कधीतरी असं वाटतं का की अरे यार मला पण असं व्हायचंय, है ना, कम्पेअर करतो का आपण? ठीक आहे, जरा यूट्यूबला बाजूला ठेवूया. आपण आपल्या आयुष्यात भरपूर लोक असतात, कधीतरी आपण कम्पेअर करतो का की मला तिच्यासारखं बनायचंय किंवा मला त्याच्यासारखं बनायचंय, वाटतं ना. तर हे जे कंपॅरिझन आहे हे करणं गरजेचं आहे की नाही आहे? मला वाटतं की कंपॅरिझन करणं खूपच गरजेचं आहे, पण कोणासोबत करणं हे जास्त गरजेचं आहे. की मी जर आत्ता म्हणत असेल की अरे यार ती जी मुलगी आहे ना तिला 10K फॉलोअर्स आहे, तिला खूपच रीच आहे आणि ती खूपच छान आहे, माझं तिच्यासोबत कंपॅरिझन करणं हे गरजेचं आहे का? हे योग्य आहे का? का नाही आहे? मी तर बोलली की कंपॅरिझन करणं छान आहे, कारण तिचं बॅकग्राऊंड, तिचं जे काही काम आहे, तिची पर्सनॅलिटी, तिचं आयुष्य हे खूप वेगळं आहे. माझं आयुष्य, माझं बॅकग्राऊंड, माझी पर्सनॅलिटी, माझं प्रोफेशन हे खूप वेगळं आहे. मग मी कोणासोबत स्वतःला कम्पेअर केलं पाहिजे? हां हां, म्हणतोय की आपल्याच सराउंडिंगमध्ये जे लोक आहेत त्याच्यासोबत स्वतःला कम्पेअर केलं पाहिजे, नाही आणखी कोणासोबत आपण कम्पेअर करू शकतो? करेक्ट, मला कम्पेअर करायचंच आहे, पण मला स्वतःसोबत कम्पेअर करायचं आहे की 5 वर्षा अगोदरची संहिता काय होती आणि 5 वर्षानंतरची संहिता काय होती, याच्यात जर डिफरन्स दिसत असेल तरच मी माझी पर्सनॅलिटी ग्रो केली आहे. मुद्दा काय होतो, आपण कम्पेअर खूप करतो, पण आपण स्वतःला जगाशी कम्पेअर करायला जातो. आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कंपॅरिझन आपल्याला 100% करायचं आहे, पण कंपॅरिझन आपल्याला स्वतःसोबतच करायचं आहे. की 2 वर्ष अगोदरची मी आणि आत्ताची मी या 2 पर्सनॅलिटीमध्ये जर फरक असेल तर मी ग्रो केला आहे, तर माझी पर्सनॅलिटी ग्रो झाली आहे. आणि जर 5 वर्ष अगोदरची संहिता पण तीच आहे आणि आज इथे उभे राहिलेली संहिता पण तीच आहे, मग मी ग्रो केला आहे का? मग जर मी अस्वस्थ झाली तर ते अस्वस्थपणा चांगला असतो, कारण मला जाणीव होते की अरे यार संहिता, तू आधी पण तीच होती, आत्ता पण तीच होती, तू काही ग्रो केलेलं नाही आहे, याच्यामुळे अस्वस्थ होणं इज ओके.
पण त्या मुलीचे 10K फॉलोअर आहे, त्या मुलीने सक्सेस केलं म्हणून मी अस्वस्थ होणं हे कितपत बरोबर आहे? म्हणून आपल्या सगळ्यांना कम्पेअर करायचं, पण कम्पॅरिझन हे स्वतःशी असलं पाहिजे की आधीची मी आणि आत्ताची मी आणि पुढची मी काय असणार आहे याचं कम्पॅरिझन असलं पाहिजे. त्याच्यामुळे जर आपण दुसऱ्यांची कम्पॅरिझन करायला बंद केलं तर आपल्याला कॉम्प्लेक्सही येत नाही. मुळात काय होतं, आपण दुसऱ्या लोकांशी कम्पेअर करायला जातो की अरे यार तिचे कपडे किती छान, ती दिसते किती छान. ती आलीच मुळात दुसऱ्या बॅकग्राऊंडमधून आहे ना, है ना. आपण नाही आलो आहेत, दॅट इज फाईन. पण मी आधीची मी कशी होती, आत्ताची मी कशी, आधीची मी बोलायचीच नाही. असं 10-12 मुलांसमोर मला बोलायला लावायचं, मी नव्हती बोलायची. पण आता मी इतक्या जणांपुढे बोलू शकते, म्हणजे मी ग्रो केलं आहे. म्हणून हा पण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधला एक सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की आपण स्वतःशी कम्पेअर करायचं आहे. असं भरपूर होतं की क्लासमध्ये कम्पॅरिझन खूप होतं की याचे मार्क्स बघा किती छान आहे, माझे मार्क्स बघा किती कमी आहे, होतं ना असं. पण परत मग आपल्याला आता हे करायचं आहे का? नाही करायचं. आपल्याला स्वतःशी कॉम्पिटिशन करायची, आपल्याला स्वतःशी रेस करायचं आणि आपल्याला स्वतःशी गोष्टी कम्पेअर करायच्या आहेत. पुढचा मुद्दा, किती जणांना इथे खूप स्ट्रेस येऊन जातो अभ्यासाचा? नाही येत असेल तर ग्रेटच आहे. टीचर्स तुम्हाला स्ट्रेस नसेल देत तर आणखीच ग्रेट आहे. पण येत असेल तर तेही ठीक आहे. स्ट्रेस येणं ही वाईट गोष्ट नाही आहे. स्ट्रेसचे 2 प्रकार असतात. एक असतो यू स्ट्रेस आणि एक असतो डी स्ट्रेस. यू स्ट्रेस ही चांगल्या गोष्टीसाठी असतो की आता मला सबमिशनची डेडलाईन आहे आणि जर मी हे सबमिट केलं नाही तर मला सर रागवणार, नाही तर सर क्लासच्या बाहेर काढणार. हा स्ट्रेस आपल्याला मोटिवेट करतं तो टास्क कंप्लीट करायसाठी. म्हणून आपल्या सगळ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्ट्रेस असावा, पण तो जर आपल्याला पुढे जाण्यासाठी पुश करत असेल तोच स्ट्रेस असावा. जर तो स्ट्रेस असा असेल की बाबा मी आयुष्यातच काही करू शकत नाही आहे आणि आता माझं काहीच होणार नाही आहे, मग तो स्ट्रेस कुठला होणार? डी स्ट्रेस. करेक्ट. मग आता आपल्याला स्ट्रेसमधला पण फरक कळला आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं की माझा यू स्ट्रेस हा डी स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होत आहे, तेव्हा आपली जबाबदारी काय आहे? स्वतःला सांभाळणं, पण तो स्ट्रेस कोणातरी सोबत शेअर करणं. आपल्या अवतीभोवती भरपूर जण असतात, आपली आई असतात, वडील असतात, टीचर्स असतात, फ्रेंड्स असतात, पण युजली आपण शेअर करत नाही. पण जेव्हा आपल्याला कळत आहे की माझा यू स्ट्रेस आता डी स्ट्रेसमध्ये कन्वर्ट होत आहे, तेव्हा ती गोष्ट लोकांसोबत शेअर करणं. जर मी ती शेअर नाही केली तर मग काय होणार? मग आपण खूप विचारात राहणार, मग आपल्याला भीती येईल, मग आपण अंडर कॉन्फिडंट होणार, मग आपल्याला छान वाटणार नाही, आपल्याला जास्त सोशलाइज होणं वाटणार नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या कशावर परिणाम होणार आहे? पर्सनॅलिटीवर परिणाम होणार. मग ते खुललेलं जे फूल आहे ते परत चिंबून जाईल. त्याच्यामुळे जरीही तुम्ही कळीला फुलामध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसमध्ये असले आणि तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांची पर्सनॅलिटी खुलली, पण एकदा फूल खुलून चालतं का? नाही ना चालत. जर आपण फुलं घरी आणले आहेत, मग आपण काय करतो? त्याला जपतो, त्याला 4-4 वेळा पाणी मारतो की अरे यार चिंबलं नाही पाहिजे, त्याला मिठाच्या पाण्यात ठेवतो. मग खुललेलं फूल याला जपता आलं पाहिजे. एकदा खुललं म्हणजे आपलं काम झालं असं आहे का? नाही. त्या कळीला फुलवणं तितकंच जबाबदारीचं काम आहे, पण त्या खुललेल्या कळीला जपणं ते आणखी जबाबदारीचं काम आहे. की अब पर्सनॅलिटी तो मेरी बन गई है. आता तर आहे मी खूप कॉन्फिडंट, आता मला स्वतःबद्दल खूप विश्वास है ना. पण ती खुललेल्या कळीला आता जपणं त्याच्यापेक्षा गरजेचं आहे. आणि ते जपणं म्हणजे काय करणं? कॉन्फिडन्सला ओव्हर कॉन्फिडन्समध्ये टर्नआउट नाही होऊ देणं. ती भीती मनामध्ये राहिलीच पाहिजे की मी गंडू शकते, पण मला माझं काहीतरी चूक होऊ शकते, पण ते चूक होऊ द्यायची नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे काय होतं? मग आपण आपली पर्सनॅलिटी खुललेली आपण त्याला चिंबू देत नाही, आपण त्या फुलाला चिंबू देत नाही. मग आता इथे आपल्याला 3 स्टेजेस दिसणार. पहिली होती कळी. त्या कळीचं आपण केलं फूल.
आणि त्या फुलानंतर आपली तिसरी स्टेप काय असणार आहे? त्याला चिंबू नाही द्यायचं, त्याला जपायचं आहे. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का मला सांगा. प्रश्न असावेत. जर तुम्हा लोकांना प्रश्न नसेल त्याच्या मग असा अर्थ आहे की तुम्ही फक्त ऐकतच बसले बाबा, की ताई तू काही पण बोला, आम्हाला काय, आम्हाला प्रश्नच नसणार आहे. प्रश्न तर असायला पाहिजे ना. बरं, प्रश्न विचारले. आता मला सांगा, विचार कोण कोण करतं इथे बसलेल्यांमधून? थॉट प्रोसेस कोणाची आहे? कोण कोण इथे बसून विचार करतं? खूपच कमी. तुम्ही लोक विचारच करत नाही. कशाबद्दल? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता परत एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण विचार करतो, आणि विचार ही अशी एक गोष्ट आहे ज्याला आपण कधीच थांबवू शकत नाही. जरी आत्ता तुम्ही इथे बसल्यात तरी मला माहिती आहे इथे बसलेला प्रत्येक जण विचार करत आहे, काही ना काही विचार करत आहे. आता तो विचार काय करत आहे हे जास्त गरजेचं आहे. जरी इथे बसली आहे आणि विचार करत आहे की आज मी आता शाळेतून गेल्यावर काय खाणार, कुठे जाणार, मग तिथून मला संध्याकाळी काय करायचं आहे, हा एक विचार असू शकतो. मागे बसलेला मुलगा असाही विचार करत असेल की यार या ताईनी तर माईक पण नाही वापरला तरीचा आवाज कसा काय येत आहे. इथे बसलेली एक मुलगी अशी विचार करू शकते की हां, पर्सनॅलिटी हा शब्द तर आम्ही खूप वेळ ऐकला, पण पर्सनॅलिटीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी असतात हे मला कधी माहितीच नव्हतं. एक मुलगी असा विचार करत असेल की या सगळ्या गोष्टी मला खूपच चांगल्याने लक्षात ठेवायचं आहे, कारण मला माझ्या कळीचं फूल करायचं आहे. आता किती सगळे विचार बघितले आपण, त्याच्यामुळे विचार प्रत्येकाच्या डोक्यात आहे. पण काय वाटतं तुम्हाला, कुठला विचार आपण करायला पाहिजे या 3-4 गोष्टींमधून? कुठला विचार आपल्याला कामाचा आहे सध्याच्या स्थितीत? म्हणजे शेवटचा विचार है ना. बाकीचे विचार काय आहे, ते विचार आपल्याला भरकवट आहे ना. त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे की विचार भरपूर येणार, पण आत्ता मला चूज करायचं आहे की मला कुठला विचार करायचा आहे. तुमच्याकडे भरपूर असे ऑप्शन्स असणार आहे. आपल्याला खायला कसे भरपूर मेजवानी असते की आलू पराठा आहे, पनीर मखानी आहे, चायनीज आहे, नॉनव्हेज, असं भरपूर तुमच्या समोर आहे. पण तुम्हाला चूज करायचं आहे, आज मी पनीर खाऊ की आज मी भेंडीची भाजी खाऊ, की आज मी केक खाऊ, की आज मी चायनीज खाऊ. सेम विचारांचं असतं. तुमच्याकडे ऑप्शन्स दिलेले असेल की आत्ता मी ताईचं ऐकू, की मी शाळेनंतर काय करणार आहे ते ठरवू, की माझ्या क्लासमध्ये आज मी होमवर्क कंप्लीट केलं नाही आहे ते विचार करू, की आज मी ताई जे सांगत आहे त्या गोष्टीला नीट डोक्यात टाकून ती गोष्ट मी इम्प्लिमेंट करू, एक्झिक्यूट करू. झाले 4 ऑप्शन्स. आता या 4 ऑप्शन्समधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही कुठला विचार करणार आहे. करेक्ट. याच्यामुळे विचार करणं आपण थांबवू शकत नाही, पण काय विचार करायचा याचं फ्रीडम प्रत्येक वेळेस आपल्याला असणारच आहे. आणि जेव्हा आपण योग्य ऑप्शन निवडतो तेव्हा काय होतं, आपली पर्सनॅलिटी खुलते, आपली पर्सनॅलिटी हे होते, कारण फायद्याचं तुमचंच आहे. मग आपला फायदा होईल असे विचार जर आपण केले तर आपण ग्रो करतो, आणि आपला फायदा नाही होणार असे विचार जर आपण केले तर आपण आणखी मागे जातो. आणि खूप वेळा, भरपूर वेळा नकळतपणे आपण तेच विचार करतो जे आपल्या फायद्याचे नसतात. की माझी मैत्रीण माझ्याशी बोलत नाही आहे, माझं तिच्याशी भांडण झालं आहे, माझ्या घरी हे आहे, माझं असंच आहे, मी दिसायला छान नाही आहे. म्हणून यानंतर आपल्या सगळ्यांची जबाबदारी काय असणार आहे की आपल्याला त्या मेजवानीमधून चूज करायचं आहे की मला काय छान आहे, माझ्या फायद्याचं काय आहे. जो विचार माझ्या फायद्याचा असणार आहे तो मी करणार आहे. जो विचार मला रेसमध्ये पुढे नेणार आहे तोच विचार मला करायचा आहे. रेसमध्ये आपल्याला मागे जायचं आहे की पुढे जायचं आहे? करेक्ट ना. मग आपल्याला जो विचार पुढे नेणार तोच आपण करणार, जो विचार आपण मागे नेणार तो करणार का नाही. ओके, ठीक आहे. खूप ओव्हरडोस झालाय, ठीक आहे. आपण वेळेत आहे. शेवटचे 5-10 मिनटं राहिलेत, पण ते मला वाटते की ते तुमच्याकडून पण काही आपण घ्यायला पाहिजे. कारण मी सुरुवातच अशी केली होती की मी इथे गप्पा गोष्टी करायला आली आहे. त्याच्यामुळे तुमची पण तितकीच जबाबदारी आहे की या सेशनला सक्सेसफुल करणे.
जर फक्त मी सांगून गेली तर ते सेशन सक्सेसफुल होणार नाही. तुम्ही पण मला काही सांगितलं, तुम्ही पण मला काही विचारलं तर ते सेशन सक्सेसफुल होईल. त्याच्यामुळे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता किंवा तुम्ही असं पण सांगू शकता की ताई मला याच्यातलं ही एक गोष्ट मला खूप आवडली आहे किंवा मला असं वाटते की मी ही एक गोष्ट माझ्यासोबत नेणार आहे. तर असं काही असेल तर प्लीज सांगा, मी वाट बघते. ताई तुम्ही सांगितलं हां, तर ताईंनी सांगितलं की आपल्या पर्सनॅलिटीला खुलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला ब्रेन, म्हणजे जे की आपला सॉफ्टवेअर. आणि ताईंनी सांगितलं की हार्डवेअरपेक्षा जर सॉफ्टवेअर आपला स्ट्रॉंग राहिलं तर आपली पर्सनॅलिटी अजून छानपणे खुलतं. पण ताई मला असं वाटतं की सॉफ्टवेअरसोबत हार्डवेअर पण तेवढाच आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. कारण सॉफ्टवेअर म्हटलं की त्याच्यामध्ये येते कॉन्फिडन्स सारखे घटक, आणि कॉन्फिडन्स सारख्या घटकासाठी लागतं पॉझिटिव्ह एनर्जी. तर जे आपला आउटर अपिरियन्स आहे, लोक सगळ्यात आधी आपला आउटर अपिरियन्स बघतात, कारण आपण आधी बोलत नाही किंवा ते फक्त आपली आउटर पर्सनॅलिटी आणि आउटर अपिरियन्स बघतो. तर आणि त्यासोबत सुद्धा आपण कोणता फ्रॅग्रन्स वापरतो किंवा परफ्यूम जे आजकाल वापरतो आपण, त्याने एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि पॉझिटिव्ह एनर्जी भेटली की कॉन्फिडन्स थोडासा बिल्टअप होतं. तर मला असं वाटतं की सॉफ्टवेअर स्ट्रॉंग बनवण्यासाठी आपल्याला आउटर अपिरियन्सवर पण सुद्धा काम करायला पाहिजे. तर हे बरोबर आहे, दोन्ही गोष्टी. बरं, खूप मस्त प्रश्न आहे, मजेदार प्रश्न आहे. याचा प्रश्न कळला ना की सॉफ्टवेअर सोबत हार्डवेअर पण तितकंच गरजेचं आहे. जर हार्डवेअर तितकं गरजेचं नसलं तर आपलं काम जरा कठीण होतं. खरं आहे, 100% मान्य आहे. पण आपली रिस्पॉन्सिबिलिटी हार्डवेअरसाठी कधी आपली वाढते जेव्हा आपण आतून अंडर कॉन्फिडंट असतो. जेव्हा मला वाटते की मी जर आज चांगले कपडे घातले नाही तर मी तेवढी कॉन्फिडंट राहणार नाही. म्हणजे आपण वेटेज कशाला जास्त देतोय? आपल्या कपड्यांना. जर माझे विचार स्ट्रॉंग असले, जर माझ्या विचारांवर कॉन्फिडंट असला तर मला कपड्यांची गरज लागणारच नाही, की मला किती चांगला आउटफिट आहे याची मला गरज लागणार नाही. म्हणून आपल्याला हार्डवेअर आहे, पण हार्डवेअरला आपल्याला सेकंडरी ठेवायचं आहे, प्रायमरी आपल्याला सॉफ्टवेअरलाच ठेवायचं आहे. कारण हार्डवेअरला हा एक आधार आहे आपला, हा मेन पार्ट नाही आहे. आपल्याला मेन पार्ट हा सॉफ्टवेअर ठेवायचा आहे आणि सॉफ्टवेअरचा आधार म्हणून हार्डवेअर राहिलं पाहिजे. सध्या काय होतं आहे, पूरा मेन अपना फोकस जाता है हार्डवेअर पे आणि त्याला आधार म्हणून आपला असतो सॉफ्टवेअर. आपल्याला त्याला उलटं करायचं आहे. मला आतून इतकं स्ट्रॉंग राहायचं आहे की मी कशी माझा परफ्यूम किती चांगला आहे, मी किती चांगली दिसते, माझे केस किती चांगले दिसते, मला फरक पडत नाही. पण एकदा काय मी बोलायला सुरुवात केली तर मग सगळ्यांना मी माझ्या कंट्रोलमध्ये घेऊन गेली. हा ताकद माझ्यात मला निर्माण करायची आहे, म्हणजे आपलं सॉफ्टवेअर मला हे करायचं आहे. मग बाकीच्या गोष्टी असणारच की मी काय कशी दिसणार काय नाही. तर आपल्याला सपोर्ट सिस्टीम एक आधार म्हणून हार्डवेअर चांगलं ठेवायचं असेल तर काहीच हरकत नाही आहे. नीट अँड क्लीन राहिलंच पाहिजे माणसानी. याचा अर्थ असं नाही की मी तुम्हाला म्हणत आहे की कशी गदाडे म्हणून राहा, नाही. आपल्या सगळ्यांना नीट अँड क्लीन व्यवस्थित राहायचंच आहे. पण आपल्याला अटेन्शन, आपलं लक्ष, आपली प्रायोरिटी कळते ना, आपली प्रायोरिटी ही सॉफ्टवेअरला द्यायची आहे. हे मी बाहेर लग्नामध्ये जर मी जाते किंवा मी एखाद्या कार्यक्रमात जाते तर मी त्या कार्यक्रमातून काय विचार घेऊन येत आहे हे जास्त गरजेचं आहे. मी काय घालून जाते हे नंतरची गोष्ट आहे, ठीक आहे. म्हणून आपले विचार जास्त गरजेचे आहे असं मला वाटतं. ते मला वाटतं. आता तुम्ही जेव्हा त्या प्रोसेसमधून जाईल तेव्हा कदाचित तुमचं ओपिनियन वेगळं असेल आणि तेव्हा तुम्ही येऊन मला सांगाल की ताई मला असं असं वाटते आणि माझ्या मागे हे कारणं आहेत. तर ते कारणं शोधा. ओके, हां, सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. प्रश्न सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, पण आपण या सेशनमधून काय घेतलं ते सांगणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ताई, सगळ्यात पहिले तर तुझे पहिले स्टेप्स सांगितले की आय कॉन्टॅक्ट, स्माइलिंग. कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात जी आहे ते प्रायमरी गोष्टींपासून, आणि त्या स्टेप्स तू आम्हाला सांगितल्या ते सर्वात छान होतं. आणि कुठेही आपण गेलो तर सर्वात पहिले लोक आपला बिहेवियर बघतात, आपल्याला ऑब्झर्व करतात की आपला ऑरा कसा आहे. करेक्ट आहे. आपला ऑरा कसा आहे
तर मेन म्हणजे त्या गोष्टी हे असतात आणि त्या गोष्टीला डेव्हलप आपण कसं करायला पाहिजे याच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या तू आज आम्हाला सांगितल्या, तर त्याच्यासाठी थँक्यू. ओके, हेच येस. मला गोष्टी सांगायच्या. आणि थांबा ना, टाळ्या वाजवून मला पळवू नका, जरा थांबा 5-10 मिनटं बस. हिने एक खूपच सुंदर शब्द वापरला, ऑरा. माहिती आहे का तुम्हाला काय असतो ऑरा? असतं ना की कोणीतरी एक व्यक्ती रूममध्ये आला आणि त्या व्यक्तीमुळे पूर्ण ऑराच चेंज होऊन गेला, असं आपण म्हणतो की यार त्या माणसाचा ऑरा आहे, तो येतो ना सगळं पॉझिटिव्ह वाटते, असं छान वाटते, मस्त वाटते. ते वाटणं फिजिकल अपिरियन्समधून ते वाटणं ही खूप वेगळी गोष्ट आहे, पण त्या माणसाच्या पर्सनॅलिटीमधून ते वाटणं ही खूप कमालची गोष्ट आहे. की जेव्हा तो माणूस येतो त्या माणसाचा ऑरा असतो, कारण आपल्याला माहिती असतं की त्या माणसाची एनर्जी जी असते ती अपिरियन्समधून नाही, त्या पर्सनॅलिटीमधून आपल्याला दिसते, त्यांच्या विचारातून आपल्याला दिसते. एक खूप सुंदर दिसणारी मुलगी आहे फॉर एक्झाम्पल, जी एकदम टिपोटॉप रेडी होऊन आली आहे, मस्त परफ्यूम घालून आली आहे, ब्रँडेड शूज घालून आली आहे, आणि मग तिला आपण पुढे बोलवलं आणि तिला म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत संवाद साधा. ती बोलूच शकली नाही. काय करणार मला सांगा. मग येते दुसरा एक मुलगा जो आपल्या वर्धेसारख्या समुद्रपूरसारख्या शहरातून आलेला आहे. नाही आहे बाबा ब्रँडेड कपडे माझ्याकडे, नाही आहे ब्रँडेड शूज माझ्याकडे, जसे कपडे आहे जे कपडे आहे ते मी घालून आलो आहे. आणि मग तो उभा राहिला, तुमच्या सगळ्यांसोबत मस्त एक आय कॉन्टॅक्ट केला, एक स्माईल केली आणि बोलायला बिंदास सुरुवात केली पुन्हा कॉन्फिडन्स सोबत. काय वाटणार? कुठल्या माणसाला तुम्ही ॲडमायर कराल? त्या मुलीला ॲडमायर कराल की या आपल्या मातीतल्या मुलाला ॲडमायर कराल? कोणाला कराल? मग आता इथेच आपल्याला कळतं की आपलं सॉफ्टवेअर, आपली पर्सनॅलिटी, आपला ऑरा हा कुठून क्रिएट होतो. मटेरियलिस्टिक गोष्टीमधून कधीच आपला ऑरा बिल्ड होऊ शकत नाही. तो प्रभावी वाटेल, त्या मुलीची पर्सनॅलिटी 100% प्रभावी वाटेल, पण ती प्रभावी वाटेल फक्त 10 ते 15 मिनिटासाठी. पण ह्या मुलाचा आउटफिट चांगला नसतानाही, या मुलाने काही ब्रँडेड गोष्टी न घातलेले असूनही तो तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल पुढचे 10 ते 15 वर्षासाठी. तर हे आपल्याला डिसाईड करायचं आहे की आपल्याला लोकांच्या डोक्यात, लोकांच्या मनात 10 मिनिटासाठी राहायचं आहे की पुढच्या आयुष्यभरासाठी राहायचं आहे. करेक्ट? आणि मला असं वाटते की आपण इथे बसलेल्या प्रत्येक जणामध्ये ती कॅपॅसिटी आहे की आपण एकदा बोलायला सुरुवात केली तर आपण त्या माणसाच्या डोक्यात आणि मनात पुढचे बरेच महिने, बरेच काळ असणार आहे. आणि कुठेतरी आपल्या डोक्यात हेही असणार आहे की यार बनना है तो इसके जैसे बनना है. ही पर्सनॅलिटी आपल्याला बनायची आहे. हा ऑरा आपल्याला स्वतःमध्ये क्रिएट करायचा आहे आणि त्या ऑरासाठी आपल्याला कुठल्याही मटेरियलिस्टिक गोष्टीची गरज नाही. ओके? आणखी कोणाला प्रश्न आहेत? मागचे लोक झोपले का? कोणालाच काय प्रश्न नाही? ओके. तर हां, सांगितलं का सगळ्यांना ऐकायला गेलं पाहिजे. व्यक्तीच्या मनात विचार खूप येत असतात. कोणते वाईट विचार येते, कोणते चांगले विचार येत असतात. हां, पण केव्हा केव्हा नाही का अति जास्त विचार येत असतात. हो. ते अति जास्त विचार खूप कंट्रोल कसे करायचे? बरोबर. अति जास्त विचार म्हणजे कसे? ते विचार पण दाखवली जसं मी मध्ये सांगत होती आम्हाला हां बरोबर आहे. हां, आणखी जरा जोरात बोल. अलग अलग विचार आले. ऐका रे पोरं. आम्ही क्लासमध्ये बसायचं, तिला अभ्यास करायचा, बाकीचं लिहायचं होतं आमचं. असे अलग अलग प्रकारचे विचार यायचे. म्हणजे कोणी सांगत असतं, समोर कोणी मुखामुख व्यक्ती सांगत असतं, पण आमच्या मनात अलग अलग विचार येतात. बरोबर. विचार कसे कंट्रोल करायचे? ड्रायव्हरला कंट्रोल करायचं आहे. याचा प्रश्न परत तोच आहे की आपल्याला आपल्या विचारांवर कसा कंट्रोल आणायचा आहे, जे आत्ताच आपण थोड्या वेळा अगोदर डिस्कस केलं की विचार भरपूर येणार, पण आपल्याला चूज करायचं आहे की मला कुठला विचार करायचा आहे. ऑप्शंस बहुत सारे रहेंगे, लेकिन हमें चूज करना है हमें क्या खाना है. हे 1-2 वेळा करून होणार नाही, याची आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल. आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल की ब्रेन तू ड्रायव्हर आहे आणि मी पॅसेंजर आहे. मी तुला जिथे सांगेल तिथेच मला घेऊन जायचं आहे. तू स्वतःच्या मनाने मला इकडे तिकडे घेऊन जाऊ नको. यासाठी आपल्याला हेच करायचं की आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याला सांगायचं आहे ब्रेनला, आपल्याला कंट्रोल करायचं की बाबा रे आत्ता दीदी जे सांगत आहे तिथे लक्ष दे, आत्ता हाच विचार कर. बाकी क्लासमध्ये काय होणार आहे, एक्झाममध्ये काय होणार आहे, 26 जानेवारीला कोण नाचणार आहे, काय चॉकलेट मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी सेकंडरी आहे.
हे इन्स्ट्रक्शन्स जेव्हा आपण आपल्या ब्रेनला द्यायला लागू तेव्हा हळूहळू आपली ब्रेन ते ऐकायला लागेल आणि मग ते फॉलो करायला लागेल. यासाठी पण एक प्रोसेस आहे. एकदम मी आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, तुम्ही सगळेजण आज घरी गेले आणि तुम्ही सगळ्यांनी ब्रेनला सांगितलं की आता तुला हे करायचं आहे, म्हणजे ते होईल असं आहे का? नाही. प्रत्येक गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागते. आपल्याला आपल्या ब्रेनला सजेशन्स द्यायची प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे आपला ब्रेन सजेशन्स घ्यायची प्रॅक्टिस करेल आणि ते फॉलो करायची प्रॅक्टिस करेल. ओके, तर प्रॅक्टिस कर की अटेन्शन द्यायचं आणि त्यांना सांगायचं की आत्ता मला इथेच कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि तू जे बोलशील, तू जे सजेशन देशील 100% ते तसंच फॉलो करणार. ओके, अजून काही प्रश्न आहे का? कोणाला काही प्रश्न? बरं, ठीक आहे. प्रश्न आले म्हणून मला जरा बरं वाटलं, म्हणजे ते गप्पा गोष्टीवालं जे आपलं एक लेबल होतं ते सक्सेसफुल झालेलं आहे. पण तुम्ही सगळ्यांनी खूप मस्तपणे ऐकलं, मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि छान गप्पा गोष्टी झाल्या आहे. यातलं किती तुम्ही स्वतःच्या आयुष्यात घेऊन जाता? हां, येस. आपला एक गोल राहते. हां. गोलसाठी आपण आपला माइंड तर आपल्या सोबत राहते, पण आपली बॉडी आपल्याला साथ नाही. हां एक्झाम्पल आता अभ्यासाचं आहे. हां आपला माइंड आपल्या सोबत राहते, पण आपल्याला आता रायटिंग आहे. हां. ते लिहून नाही लागत. वाटत नाही की लागत नाही? म्हणजे त्रास येते, लिहिण्याचा त्रास येते, पण मनातून असं वाटते का उद्या मार खाणार आहोत तर लिहावं लागेल. बरोबर आहे. पण मला एक गोष्ट सांग, जेव्हा असं होते आणि तू जेव्हा म्हणते की यार मार खाण्यापेक्षा तर लिहिलेलंच बरं आहे, त्याच्यामुळे मला हे लिहायचंच आहे, तर मग हात काम करते का? असं हां हां, ऐका माइंड दुसरा उपाय काय काढते का? उद्या आपण सुट्टीच मारू, आईला सांगू आई माझं पोट खूप दुखून राहिलं, मी काही शाळेत जात नाही, है ना? पण जर आपण माइंडला म्हटलं की भाई काय सुट्टी वगैरे मारू नको, उद्या नाही तर परवा शिया खाच लागन, परवा मार पडणारच आहे, त्याच्यापेक्षा आपण लिहून तर पाहू. आपण हे सजेशन्स देणं, जर तू सजेशन दिलं तुझ्या हाताला की तुला लिहायचंच आहे, एवढं एक पान पूर्ण कंप्लीट करायचंच आहे, तर तुझा हात पेन सोडणारच नाही. आपण हे सजेशन देत नाही, इथे आपला विषय संपतो नाही, चुकतो आपण इथे. आपण परत काय मुद्दा आलाय की आपण आपल्या माइंडला काय सजेशन देत आहे. जर मी माझ्या माइंडला सजेशन दिलं की उद्या सुट्टी, उद्या मी शाळेत जाणार नाही, मग काय, मग तर मज्जाच आहे, मग कशाला हात आणखी कष्ट करणार आहे. पण मी जर माझ्या हाताला सजेशन दिलं की मार मला खायचाच नाही आहे, उद्या सुट्टी झाली तरी मला परवा मार खाच लागणार आहे, याच्यापेक्षा बरं आहे जरा हात दुखू दे पण आपण करून टाकू. जर हे सजेशन दिलं तर हातातून पेन सुटणार नाही. हे सजेशन देणं आपल्याला शिकायचं आहे आणि ते सजेशन इतकं द्यायला शिकायचं आहे की आपला ब्रेन ऑटोमॅटिकली फॉलो करेल. त्याच्यामुळे तू डोक्याने सांग तुझ्या हाताला की तुला लिहायचं आहे म्हणजे लिहायचं आहे. एकदा तू सांगितलं मग काय होऊ शकत नाही. पण आपण चुकतो तिथेच, आपण लगेचच एक सोपा उपाय काढतो की जाऊच नाही ना त्याच्यापेक्षा. तर हे नाही करायचं आहे आपल्याला, म्हणजे मग काय होत नाही. ओके, करून बघ कधीतरी. अजून काही आहे का काही प्रश्न? ओके, डन आहे मग. तर थांबा ठीक आहे. सो थँक्यू म्हणायला पाहिजे का? हां, एक्झॅक्टली. कारण आपल्या हक्काच्या लोकांना आपण थँक्यू वगैरे असे शब्द म्हणत नाही. आणि तुम्ही खूपच मला आपलंसं करून घेतलं आणि मग मला ती जबाबदारी वाटली की बापरे, आपले लोक म्हटल्यानंतर आपल्या काही गोष्टी कामात यायलाच पाहिजे. तर मी थँक्यू म्हणणार नाही, पण मी तुमच्या सगळ्यांवर एक जबाबदारी टाकून जाते की आपण ज्या ज्या गोष्टी डिस्कस केल्या, ते सॉफ्टवेअर असो, हार्डवेअर असो, कॉम्प्लेक्स असो, कॉन्फिडंट असणं असो, आरशासमोर बोलणं असो, किती ड्रेसअप व्हायचं, कशाला प्रायोरिटी द्यायची, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट केल्या तर आपल्या आजच्या सेशनचा अर्थ आहे. जर याच्यातल्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट नाही केल्या तर मी इथे घसा कोरडा करण्याचा काहीही अर्थ नाही. तर आता ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही यातून ॲटलिस्ट 5-10
टक्के तरी तुम्ही आपल्या आपल्या मते एफर्ट्स टाकले पाहिजे आणि या गोष्टींवर आपण एक्झिक्यूट आणि इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. सो येस, आणि मी असं अपेक्षा करते की आपण परत भेटूया, परत काहीतरी वेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करूया आणि अशाच एक एक गोष्टी आपण उलगडत आपल्या कळीचं फूल सोबत बनवूया. तुमची पण तेवढी जबाबदारी आणि माझी पण तेवढी जबाबदारी.